नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय भीम. कसे आहात? मजेत असायला पाहिजे. मित्रांनो, शेजारी लावलेला फोटो बघितल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की मला आज काय बोलणार आहे मी. हा शेजारी लावलेला फोटो आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा. आणि हा फोटो आहे की हैदराबादमध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचा. तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर मित्रांनो, 14 एप्रिल 2023ला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आणि तो कार्यक्रम होता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023ला जी 132वी जयंती साजरी होते देशामध्ये, राज्यामध्ये, जगामध्ये, तशीच जयंती तेलंगणा येथे म्हणजे हैदराबाद येथे बाबासाहेबांच्या 125 फूट उंचीचा पुतळा उभारून साजरी केली जात होती. आणि याच कार्यक्रमाला 14 एप्रिलला या पुतळ्याचं अनावरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केलं. आणि त्यामध्ये भाषण करताना किंवा त्यामध्ये विचार मांडताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या काही गोष्टी सांगितल्या. आणि त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर असं सांगतात की बाबासाहेबांची जयंती राज्यांमध्ये, भारतामध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. मग काही लोक अन्नदान करतील, काही लोक पुस्तकं वाटतील, काही लोकांना मदत करतील, तर काही लोक नाच गाणं करून बाबासाहेबांच्या हा जन्मदिवसाचा सोहळा साजरा करतात. परंतु के. चंद्रशेखर राव जे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत, या राज्यामध्ये की या मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचा 125 फूट उंचीचा पुतळा उभारून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला, आनंद व्यक्त केला. आणि ही जयंती एक वेगळ्या प्रकारची त्यांनी साजरी केली. त्याचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी कौतुकही केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर सांगतात की बाबासाहेब म्हणत होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकायचं कशासाठी? तर माणसाला विचार करण्याची क्षमता आली पाहिजे. शिकल्यानंतर संघटित कशासाठी व्हायचं? तर चांगली गोष्ट करण्यासाठी, चांगला समाज निर्माण करण्यासाठी संघटित झालं पाहिजे. लोकांनी विचाराने संघटित झालं पाहिजे. आणि संघर्ष कशासाठी करायचा? तर ज्या त्या गोष्टी मिळत नसतील तर त्या गोष्टी मिळवण्यासाठी, लढा देण्यासाठी विचाराने एकत्र येऊन संघर्ष करायचा. नवीन समाज व्यवस्था निर्माण करायची, नवीन समाज निर्माण करायचा की ज्यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार असेल. म्हणून बाबासाहेब सांगत होते की शिका, संघटित आणि संघर्ष करा. या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर सांगतात की 70 वर्ष झालं भारताला स्वातंत्र्य मिळून, परंतु भारत देशामधील लोकांना बाबासाहेब कळूच दिले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर हे काही समाजापुरते मर्यादित ठेवले, दलितांचे उद्धारकर्ते म्हणून मर्यादित ठेवले. परंतु बाबासाहेबांचं कार्य जर बघितलं तर भारत देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं होतं. हे सांगताना बाळासाहेब आंबेडकर असं सांगतात की बाबासाहेबांनी 1923ला द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला. आणि त्यामध्ये त्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे इंग्रज सरकार होतं, ते इंग्रज सरकार कशी पैशाची लूट करतं भारतामध्ये हे दाखवून देण्यासाठी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला. म्हणजे पैशाची समस्या काय आहे, म्हणजे एका बाजूला दिलं असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला लगेच ते काढून घ्यायचं. हे कशा पद्धतीने इंग्रज सरकार भारत देशातील पैशाची लूट करतंय हे सांगत होते. मग ते कोणत्याही पद्धतीनं असेल. मग एक माणूस दुसऱ्याची लूट कसा करतो, दुसरा तिसऱ्याची कसा करतो, हे ते सांगत होते. याच्यामध्ये बाळासाहेबांना अपेक्षित होतं की ज्या वेगवेगळ्या योजना सरकार असेल
आता आपल्याकडे तर इंग्रज सरकार नाही, आपलं भारत देशाचं सरकार आहे. परंतु हे भारत देशाचं सरकार ज्या वेळेस वेगवेगळ्या योजना, मग शेतकरी असेल, मजूर असेल, कामगार असेल, छोटे उद्योगधंदावाले असेल, यांना ज्यावेळेस योजना देतं, त्या योजना देत असताना जो आर्थिक भार म्हणून सांगतं तिजोरीवर, आणि दुसऱ्या बाजूला लगेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवतं. कारण पेट्रोल डिझेलच्या किमतीवर आज सगळी आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे. त्याच्या किमती वाढल्या की प्रत्येक गोष्ट जी पेट्रोल डिझेलवर अवलंबून आहे त्या गोष्टीच्या किमती वाढतात. म्हणजे दिलेली योजना त्या लोकांना त्याचा उपभोग घेण्या अगोदरच संपुष्टात आल्यासारखी होते. उदाहरण द्यायचं झालं तर जर शेतकऱ्यांना दिलेली योजना, ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचसपर्यंत इकडे मात्र पेट्रोल डिझेलच्या किमतीनं गगनभरारी घेतलेली असते. आणि अशा एक योजना तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की उज्ज्वला योजना आहे, जे महिलांसाठी दिली होती की तिला चुलीवर नको, नाही का, लाकडं जाळायला नको म्हणून गॅसची योजना दिली. परंतु त्यांना फक्त शेगडी आणि गॅस जो सिलेंडर आहे तो फ्रीमध्ये दिला. पण जो सिलेंडर भरायची वेळ आली त्यावेळेस, त्यामध्ये गॅस भरायची वेळ आली त्यावेळेस सांगितलं की 1150 रुपये लागतात. मग ही योजना ज्या लोकांनी ते घेतला किंवा ज्या लोकांना त्याच्यामध्ये ते दिली गेली, त्या लोकांची तेवढी ऐपतच नव्हती 1150 रुपये भरायची. मग ती योजना तशीच विरवून गेली. म्हणजे दिलेल्या योजनेचा फायदा त्या लोकांना झाला का? असं होता कामा नये. जर योजना त्या लोकांपर्यंत त्याचा उपभोग त्यांना घेऊ द्यायचा असेल तर प्राइस स्टेबल असली पाहिजे. बाळासाहेब त्याचं एक उदाहरण देत असताना, स्पष्टीकरण करताना तेही सांगतात की जर समजा आज ग्लुकोजच्या बिस्किटचा पुडा जर 5 रुपयाला असेल आणि तो जर 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये जर 7 रुपयाला झाला, तर 2 रुपये जो राईस झाला त्याच्यामध्ये, त्याचा सगळ्यात मोठा भार कोणाला पडतो? तर सर्वसामान्य जनतेला पडतो. म्हणजे ही प्राइस जी आहे, किंमत ही स्टेबल राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे, तर आलेल्या योजनांचा उपयोग त्या सर्वसामान्य लोकांना होईल. परंतु तसं होतंय का? तसं होत नाहीये. म्हणून राज्यांनी हे सुद्धा करावं. आणि के चंद्रशेखर राव यांनी जी तेलंगणामध्ये जी योजना चालू केली, तेलंगणा दलित बंधू योजना, ज्या योजनेमधून 10 लाख रुपयाचं कर्ज त्या दलित लोकांना दिलं जातं. मग त्यासाठी त्यांना कोणताही व्यवसाय, उद्योगधंदा निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आणि ते कशासाठी दिलं जातं? तर आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. आणि आर्थिक स्तर उंचावला तर समाजामध्ये असलेली आर्थिक दरी जी आहे ती निर्मूलन होण्यासाठी, किंवा जी गरिबी आहे ही गरिबीचं उत्थान करण्यासाठी, किंवा पॉवर्टी इलिव्हेशन ज्याला आपण म्हणतो, ते करण्यास त्याची मदत होईल. म्हणून या चंद्रशेखर राव या सरकारने हा जो उपक्रम राबवला, याचं सुद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केलं. बाळासाहेब आंबेडकरांनी पुढे हेही सांगितलं की बाबासाहेबांनी 1956 साली ज्यावेळेस राज्यांची पुनर्बांधणी किंवा पुनर्गठन समिती निर्माण झाली, त्या समितीला असं सांगितलं होतं की राज्य निर्माण झाली पाहिजेत, ही भाषिक तत्वावर नको आहेत. म्हणजे काय? The state should not be reorganized on the basis of language. म्हणजे भाषिक तत्वावर नको आहेत, तर ती जिओग्राफिकल त्यांची जी कंडिशन आहे, भौगोलिक परिस्थिती आणि इकॉनॉमिकल कंडिशनवर स्टेट्स उभी राहिली पाहिजेत. आणि स्टेट जर वेलफेअर करायची असतील, तुम्हाला चांगली करायची असतील, तर छोटी छोटी राज्य ही गरजेची आहेत. आणि त्याच्यामध्ये जो कारभार आहे, मग त्याच्यामध्ये लक्ष देता येईल आणि सर्व समाज ही एका लेवलवर आणता येईल आणि त्यामध्ये गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम घेता येईल. हे सुद्धा याच ठिकाणी बाळासाहेबांनी नमूद केलंय. आणि हे जर तेलंगणासारख्या राज्यांनी किंवा
जे काही के चंद्रशेखर राव आहेत यांनी जर याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि हे प्राईस स्टेबल करण्यामध्ये जरी प्रयत्न केला तर यांचा आदर्श बाकीचे राज्य घेतील. म्हणजे कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचे विचार जे आहेत, जे पेरायचं काम चाललंय, 70 वर्षामध्ये त्यांना लिमिटेड करून ठेवलं होतं, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुढाकार हा कुठल्या तरी एका राज्यानं घेतला आणि त्याचा फायदा जर सर्वसामान्य माणसाला झाला तर ते विचार तिथपर्यंत पोहोचतील. कारण 70 वर्षामध्ये बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त दलितांसाठी काम केलं, आदिवासींसाठी काम केलं आणि त्यांच्या आरक्षणासाठी काम केलं, असा लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला होता. आणि बाबासाहेब जे काम करत होते ते सर्वांसाठी करत होते, परंतु ह्याच लोकांसाठी लिमिटेड होते, असा लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. परंतु बाबासाहेबांचा जो फोकस होता तो या लोकांवर जास्त होता, दलित, आदिवासी आणि त्यांच्या आरक्षणावर. कारण समाजातली आर्थिक घडी जर बसवायची असेल, व्यवस्थित आर्थिक लेवल एक करायची असेल, तर त्यासाठी यांच्याकडे फोकस देणं गरजेचं होतं. परंतु त्यांचं ते लिमिटेड करण्यात आलं आणि ते लिमिटेड केल्यामुळं बाबासाहेबांकडं बाकीच्या लोकांनी दुर्लक्ष केलं की ते आपल्यासाठी केलंच नाही असं झालं. परंतु जर असं तेलंगणासारख्या राज्यांनी जर पुढाकार घेऊन काम केलं तर बाबासाहेबांच्या विचार जे होते त्याला बळकटी मिळेल आणि बाबासाहेबांचे विचार पोचायला, सर्व लोकांमध्ये पोचायला त्याची मदतही होईल. बाळासाहेब आंबेडकर पुढेही सांगतात की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारत देशाला 2 राजधान्या हव्या आहेत आणि त्यांना विचारलं गेलं की दुसरी राजधानी कशासाठी पाहिजे किंवा दुसरी राजधानी कुठं असावी. तर त्यांनी हैदराबादचं नाव सांगितलं. आणि हे हैदराबादचं नाव का सांगितलं तर भारत देश जो आहे तो धार्मिक किंवा धर्माच्या नावावर भारत देशांचे 2 देशापासून 2 देश तयार झाले आणि एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे भारत. आणि भारताची राजधानी जी दिल्ली आहे, ही दिल्ली राजधानी पासून पाकिस्तानची बॉर्डर की जो धर्माच्या नावावर तयार झाला, बहुसंख्य असलेला मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेला आणि बहुसंख्य असलेला हिंदू भारतामध्ये राहिला. मग याची बॉर्डर दिल्लीपासून जर 300 किलोमीटरवर असेल किंवा दुसरा शेजारी असलेला जो चायना आहे याची बॉर्डर जर 500 किलोमीटरवर असेल तर आज हे मिसाईल युग आहे. आणि याच्यामध्ये रेंज जर बघितली तर मिसाईलची रेंज जर बघितली तर तुम्ही 500, 700, 1000, 1500, 2000ची मिसाईलची रेंज आहे. त्यामुळं आपण सुरक्षित नाही आहेत आणि धर्माच्या नावावर जी देश निर्माण झाले ते कसे बेची राख होत आहेत, त्याच्यामुळं आपल्याकडं आपण सुरक्षित नाही आहेत. आपली देशाची राजधानी दिल्ली आणि त्याबरोबर अजून एक दुसरी असावी, ती कोणती असावी तर हैदराबाद या ठिकाणी असावी, असा बाबासाहेबांचा विचार होता. आणि ही राजधानी जर 2 असेल तर ही सुरक्षित असेल. मग बाबासाहेबांचं जे थॉट्स होतं त्यावेळेसचं, बाबासाहेबांनी 1938ला जो ग्रंथ लिहिला थॉट्स ऑन पाकिस्तान, याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टी नमूद केल्या की धर्माच्या नावावर जी काही घटना घडली त्यापासून 2 देश निर्माण झाले. तो एक आहे पाकिस्तान आणि दुसरा भारत. आणि आत्ता भारतामध्ये जे धार्मिक परत तेढ निर्माण करायचा प्रयत्न लोक करत आहेत, त्यांना आत्ता भारतापासून अजून कोणतं हिंदू राष्ट्र निर्माण करायचे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करतात. आणि भारत देशाला जे संविधान बाबासाहेबांनी दिलं त्या संविधानानुसार भारत किंवा आम्ही भारताचे लोक, जे प्रिलिममध्ये पहिलं सुरुवातीचं वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारत हा कुठल्याही जाती धर्माचा नाही तर सर्व जाती धर्म गुणागोविंदाने भारतामध्ये राहत आहेत आणि भारत हा निधर्मी देश आहे हे त्यामधून सांगायचा ते प्रयत्न करत होते. आणि आता जी काही राजकीय परिस्थिती आहे, जे धर्माच्या नावावर परत राजकारण चाललंय, हे देशाला बर्बादीकडे, विनाशाकडे नेणारं आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि भारत हा सेक्युलर म्हणजेच निधर्मी देश आहे हे बाळासाहेबांनी बिंबवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचे विचार असेच सर्व लोकांपर्यंत पोहोचले की बाबासाहेबांचं काम केवळ एका जातीपुरतं, धर्मापुरतं नव्हतं, तर
सर्व भारत देशातील लोकांसाठी होतं. हे जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल, जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल आणि तेच भारत देशाला उपयोगी असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीची जयंती के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिल 2023ला साजरी केली. बाबासाहेबांचा 125 फुटाचा उंच पुतळा त्या ठिकाणी उभारला. आणि का उभारला? तर के. चंद्रशेखर राव यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट होता. तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे हुसेन सागर तलावामध्ये बुद्धांची मूर्तीसुद्धा, भव्य दिव्य मूर्ती त्या ठिकाणी उभी आहे आणि त्याच्या समोर बाबासाहेबांचा म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांच्याही मूर्त्या भव्य दिव्य त्या ठिकाणी आहेत आणि ते लोकांना पाहण्याचा पर्वणी किंवा योग अतिशय चांगल्या प्रकारचा येणार आहे. हे के. चंद्रशेखर राव यांचा ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आणि त्या ड्रीम प्रोजेक्टला किंवा त्या प्रोजेक्टचं बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण 14 एप्रिल 2023ला बाबासाहेबांचे नातू, वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं. त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मान दिला आणि त्या ठिकाणाहून बाळासाहेबांनी भारत देशाला हा संदेश दिलेला आहे. आपल्याला कसा वाटला? मित्रांनो, नक्की आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.